मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नेमकाच जे काय फार्मसी ऑफिसर या पदाचा झडपी भरती संदर्भातील जे काय महत्त्वाचं पद होतं, फार्मसी ऑफिसर म्हणजेच औषध निर्माण अधिकारी या पदाचा काही झडपीचा निकाल लागला आहे. काही झडपीचा निकाल येत्या काही तासामध्ये किंवा मग उद्यापर्यंत लागून जाईल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जे सिलेक्शन होणार आहे किंवा जे विद्यार्थी मेरिटमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सुरुवातीला अभिनंदन. त्याचबरोबर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. यामध्ये आपण झडपी भरती संदर्भातील जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते असणार आहेत ते आपण या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी डॉक्युमेंट पाहत असताना जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रियेमध्ये आपल्याकडं जे काय कागदपत्र लागणार आहेत, प्रमाणपत्र लागणार आहेत, त्यामध्ये जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र. या ठिकाणी तुम्हाला एक स्वयं घोषणा प्रमाणपत्र एक द्यावं लागणार आहे, ज्यामध्ये तुम्ही दिलेली माहिती अर्ज करताना किंवा मग फॉर्म भरताना जी काही माहिती दिलेली ती बरोबर आहे आणि ती खरी आहे त्याबाबतचं तुम्हाला एक स्वयं घोषणा प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. साध्या कागदावर किंवा बॉन्ड पेपरवरती या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे, जसं फार्मसी ऑफिसरसाठी या पदासाठी जर तुम्ही अर्ज केला आहे तर तुम्हाला मिनिमम जे क्वालिफिकेशन आहे डी फार्मसी हे पास असणं किंवा त्याचा फायनल इयरचा मार्क मेमो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, जी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याचा तुमच्याकडं पुरावा असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडं डिग्री सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा मार्क मेमो हे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वयाचा पुरावा, त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता. त्याचबरोबर 10वीची सनद देऊ शकता या ठिकाणी वयाचा पुरावामधून, किंवा मग TCमध्ये जे काय बर्थ डेट आहे ते पण या ठिकाणी तुम्हाला गृहीत धरले जाईल. त्याचबरोबर जन्माच्या पुरावामध्ये तुम्ही बर्थ डेट बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, त्या ठिकाणी TC देऊ शकता. ओके, जन्माचा पुरावामधून. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा, जे EWS आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी EWS प्रवर्गातून किंवा कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल अशा विद्यार्थ्याकडे EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मागच्या जे काय भरती प्रक्रिया झाल्या त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण आलेली की त्यांनी जे काय लास्ट डेट होती ॲप्लिकेशन फॉर्म करण्याची त्याच्यानंतरच या ठिकाणी काय केलेलं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जी काय लास्ट डेट आहे त्या डेटपर्यंत त्यांच्याकडं व्हॅलिड EWS सर्टिफिकेट नव्हतं आणि त्यांनी जुनंच या ठिकाणी EWS सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी अडचण येऊ शकते. त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी मागचं जे काय DMER भरती असेल किंवा मग DHS भरती असेल यामध्ये यांना प्रॉब्लेम आलेला आहे EWS सर्टिफिकेटच्या बाबतीत. यामध्ये तुम्हाला व्हॅलिड त्या अर्ज करण्याचे जे काय लास्ट डेट आहे त्या डेटपर्यंत तुमचं मुदतीत असलेलं, म्हणजे मुदत न संपलेलं तुमच्याकडं EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गातून निवडलेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सर्वांकडे असणं गरजेचं आहे. ज्या पर्टिक्युलर कास्टमधून फॉर्म भरला त्यांच्याकडं हे कंपल्सरी आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील NCL या बाबतीत सुद्धा शासनाचे 2-3 GR आहेत. परंतु जे काय झडपी भरती संदर्भात शासनानं या ठिकाणी विभागानं जे काय 2013चा GR आहे, 2013 म्हणजे काय 25 मार्च 2013च्या GR नुसारच सर्व भरती प्रक्रिया केली जाईल असं NCLच्या बाबतीत झडपीच्या भरतीमध्ये डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी 25 मार्चचा GR काय सांगतोय की अर्ज करण्याची जी काय शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुमच्याकडं व्हॅलिड किंवा वैध असलेलं NCL किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं, तरच त्या ठिकाणी तुम्ही पात्र आहेत, नसता तुम्हाला अपात्र केलं जाईल असं या ठिकाणी हा GR म्हणतोय. त्याचबरोबर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, ते या ठिकाणी जर तुम्ही हँडिकॅप किंवा मग अपंग जे काय समांतर आरक्षण आहे याच्यामधून फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुमच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती किंवा दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि तेही जे काय प्रॉपर अथॉरिटीकडून तुम्ही ते मिळवलेलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, जर आपण
जे काय समांतर आरक्षण आहे माजी सैनिकासाठी, त्यामधून जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुम्ही माजी सैनिक असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरता पात्र असल्याचा पुरावा, जर तुम्ही खेळाडू म्हणून जे काय समांतर आरक्षण आहे त्यामधून जर फॉर्म भरला असेल, अर्ज केला असेल, तर जे काय योग्य जे काय क्रीडा अधिकारी आहे त्यांच्याकडून तुम्ही घेतलेलं जे काय खेळाडूचं प्रमाणपत्र ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचं पात्र गृहीत धरलं जाईल, नसतं तुम्हाला या ठिकाणी बाद केलं जाईल. दुसरी गोष्ट आणखी काय, अनाथ असल्याचा पुरावा, जर तुम्ही अनाथ या समांतर आरक्षणामधून फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुमचा पुरावा असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र, आता या ठिकाणी याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणूयात. तर नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं कंपल्सरी. जर तुम्ही जे काय कास्टमधून किंवा समांतर आरक्षणामधून फॉर्म भरत असाल किंवा रिझर्व कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन घ्यायचं असेल महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुमचं ओपन मधून या ठिकाणी काय होईल, सिलेक्शन होईल. जर तुमचे मार्क ओपनच्या मेरिट नुसार असतील किंवा ओपनच्या बरोबर असतील तर. त्यानंतर आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने जे काय दावा सांगितलेले जे काय 865 गावं आहेत मराठी भाषिक, उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला असणं गरजेचं, त्यांच्याकडे ते प्रमाणपत्र असणं गरजेचं जे काय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील. त्याचबरोबर विविध स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा, या ठिकाणी जे काय विवाहित स्त्रिया असतील त्यांच्या नावामध्ये जर बदल झाला असेल, आधार कार्ड असेल किंवा आधार कार्डमध्येच किंवा इतर डॉक्युमेंटमध्ये, तर तुमच्याकडं एकतर जे काय आपण त्याला म्हणू विवाह नोंदणी मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं, किंवा मग त्यामध्ये त्याचबरोबर तुम्ही गॅझेट वगैरे केलेलं असेल तर त्याचा तुम्हाला पुरावा देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, या ठिकाणी तुम्ही जे काही 10वीची सनद असेल किंवा मग 10वीला तुमच्याकडे मराठी विषय असेल तर या ठिकाणी तुम्हाला मराठी तो देता येईल. नसेल तर जर तुम्हाला 10वी 12वीला जर मराठी सब्जेक्ट नसेल तर तुम्ही एक सर्टिफिकेट भेटतं, फॉर्म भेटतं, त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी येत असल्याचं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता किंवा त्याच्यामधून सर्टिफिकेट देऊ शकता. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, आता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सर्वांनाच या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी म्हणतात की माझं लग्न झालं नाही मग मी देऊ का, तसं काही नाही आहे. तुम्ही लग्न झालं नसेल तर तुम्हाला 0 किंवा 0 मूल्य आहेत किंवा अपत्य आहेत असल्या, झालं असेल तर तुम्हाला किती अपत्य आहेत, लग्न झालं असेल अपत्य झालं नसेल तरी 0 येणार. फक्त तुम्हाला 2 पेक्षा जास्त जर अपत्य असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र असणार आहेत. जे काय लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर जे व्यक्ती विवाहित आहेत आणि ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत ते या ठिकाणी अपात्र समजण्यात येतील. त्यामुळं जे काय लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते सर्वांनाच, म्हणजे जे लग्न झालेले आहेत किंवा न झालेले अशा दोघांनाही हे द्यायचं आहे. न झालेल्याने त्या ठिकाणी 0 लिहा, अविवाहित लिहा, आणि झालेल्याने किती अपत्य आहे ते लिहा, फक्त त्यांची संख्या 2 पेक्षा जास्त नसू नये. ओके. त्यानंतर पदवीधर पदविका धारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र. आता बऱ्याच लोकांना अंशकालीन उमेदवार म्हणजे काय ह्याच गोष्टी कळालेल्या नाहीत. तर अंशकालीन उमेदवार म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या लोकांनी शासनाच्या जे काही विविध कार्यालय आहेत त्या ठिकाणी 3 वर्षापेक्षा जास्त जर शासनाच्या विविध कार्यालयामध्ये जर जॉब केला असेल, नोकरी केली असेल आणि ते पदवीधर किंवा पदविकाधारक असतील तर त्यांना अंशकालीन पदवीधर किंवा पदविकाधारक म्हणतात. हे जे उमेदवार आहेत 2005 पर्यंतच याचे जवळपास काय आहे त्यांना ग्राह्य धरले जाईल, नंतरचे उमेदवार धरले जात नाही. याच्या संबंधित पण एक GR आहे, ते पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, मी तुम्हाला ते GR देईल. त्यानंतर जे काय MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र, जर तुमचं सिलेक्शन झाल्याच्या जवळपास 2 वर्षाच्या आत तुम्हाला MSCIT प्रमाणपत्र द्यायचं आहे. जर तुमच्याकडे सध्या MSCIT किंवा मग संगणक अर्हता असल्याचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही सिलेक्शन झाल्याच्या 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र सादर करणं कंपल्सरी आहे. जर नाही सादर केलं तर तुमची नियुक्ती कॅन्सल करण्यात येईल, रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर टंकलेखन प्रमाणपत्र लिपिक किंवा मग जे काय ज्या पदासाठी टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे त्या पदासाठी हे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लघुलेखन प्रमाणपत्र, त्याचबरोबर ज्या पदासाठी
कंपल्सरी अशा पदासाठी अनुभव प्रमाणपत्र सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे काही इतर काही प्रश्न असतील तुमचे, तर तुम्ही मला माझा जो काय व्हॉट्सअप नंबर आहे 9673896237 या मोबाईल नंबरवरती कॉल करा. दुसरी एक गोष्ट म्हणजे फार्मसीच्या बाबतीत एक क्वेश्चन होता फार्मसी ऑफिसरच्या बाबतीत की जे काय फार्मसी काउन्सिलचे किंवा मग आपण त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नसेल तर काय होईल. तर जर या ठिकाणी झेडपीच्या भरतीमध्ये त्याबाबत या ठिकाणी उल्लेख नाही, परंतु तुम्हाला जॉईनिंग झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला हे जे काय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट या ठिकाणी द्यावं लागणार आहे. मागच्या DHS भरतीमध्ये तुम्हाला 6 महिन्याची सूट दिली होती, परंतु झेडपीमध्ये त्याचा उल्लेख नाही तर तुम्ही 6 महिन्यापर्यंत तुम्हाला सूट मिळू शकते. दुसरी गोष्ट जे काय ज्या विद्यार्थ्याकडं फायनल मार्क लिस्ट नाही किंवा मार्कशीट नाही अशा विद्यार्थ्याचं काय होईल. तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी जे काही विभागाच्या जे काही नियम असतील त्या नियमानुसार या ठिकाणी त्यांना पात्र किंवा अपात्र या ठिकाणी घोषित करण्यात येईल. त्याबाबतचे सुद्धा नियम झेडपी जी काय प्रशासनाने या ठिकाणी डिक्लेअर केले नाहीत. म्हणजे जे विद्यार्थी अपियर आहेत सेकंड इयरला आणि या ठिकाणी सेकंड इयरला अपियर आहेत आणि या ठिकाणी झेडपी परीक्षेमध्ये काय झालेले त्यांची निवड होण्याची शक्यता आहे, परंतु त्यांच्याकडे फायनल मार्कशीट नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा प्रकारे जे काही आपले काही प्रश्न असतील क्वेश्चन असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला तुम्ही विचारू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा समावेश करू. त्याचबरोबर एक प्रश्न होता की जे काय आता जी काय मेरिट लिस्ट लागली त्यामध्ये फक्त आणि फक्त 45% जास्त मार्क असणाऱ्याच विद्यार्थ्याचे त्या ठिकाणी नाव आहे त्या लिस्टमध्ये. मला एक कॉल आला होता एका विद्यार्थ्याचा की माझं त्यामध्ये नाव नाही. तर या ठिकाणी तुमचं नाव नसण्याचं कारण म्हणजे तुम्हाला 45% म्हणजे 90 मार्कापेक्षा कमी मार्क आलेले असतील, त्यामुळे तुमचे नाव या लिस्टमध्ये असण्याची शक्यता नाही आहे. त्याचबरोबर जे काय पुढची प्रक्रिया असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लागली सुरू होईल. त्यामुळं जे काय तुम्ही जे काय पर्टिक्युलर झेडपीमध्ये तुम्ही अर्ज केला असाल त्या झेडपीच्या वेबसाईटला भेट द्या, अपडेट राहा. कारण की खूप कमी दिवसाचा या ठिकाणी कालावधी मिळतोय आणि त्यामध्ये जर तुम्ही अपडेट राहिले नाही आणि काही सूचना किंवा नोटिफिकेशन जर तुम्हाला मिळाले नाही तर तुमचं जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेवर होणार नाही आणि तुम्ही या ठिकाणी अपात्र होऊ शकता. म्हणजे परीक्षा देऊन मेरिटमध्ये येऊन सुद्धा तुमचं या ठिकाणी संधी जाऊ शकते. त्यामुळं जे काय तुम्ही झेडपीमध्ये फॉर्म भरला त्या झेडपीच्या वेबसाईटला तुम्ही या ठिकाणी अपडेट राहा, वारंवार भेट द्या. हे जे काय शेवटचे जे काय 10-12 दिवस आहेत यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला करावं लागतील. तर त्याचबरोबर अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.